नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। केंद्र सरकारच्या उद्योग धोरणांच्या विरोधामध्ये आज देशव्यापी बंद अर्थात संपचं आयोजन करण्यात आलेलं होतं। भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांनी हे आंदोलन पुकारलं। देशाची औद्योगिक राजधानी म्हणवल्या गेलेल्या मुंबईत तर शिवसेना सुद्धा मैदानात उतरली होती। मात्र आज औद्योगिक बंद आहे असं फारसं कुठं जाणवलं नाही। रेल्वे आणि परिवहन सेवांना या संपमधून वगळण्यात आल्यानं कदाचित तसं असू शकतं, पण पर्यायी औद्योगिक क्षेत्र सुद्धा बंद राहिलं आणि त्यामुळे इतर कुठल्या जीवनमानावर फारसा परिणाम घडला असं दिसलं नाही। आज शिवसेना या बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे मुंबईत बंदचा परिणाम दिसेल असं वाटत होतं, मात्र प्रत्यक्षात तसा परिणाम दिसला नाही। योगायोग म्हणजे कालच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगपतींच्या सोबत भेट घेतली आणि राज्य सरकार उद्योगपूरक धोरण आखेल असं त्यांना आश्वासन दिलं। एका बाजूला जे उद्योगपती शिवसेनेच्या नेत्यांसोबतच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेले होते ते उद्योगपती डाव्यांना काही पसंत नसतात, पण शेवटी ज्या पद्धतीने आश्वासनं द्यायला हवी होती ती दिली गेली। उद्योगपतींच्या या भेटीच्या नंतर शिवसेना दुसऱ्या बाजूला संपकऱ्यांच्या भूमिकेत तात्काळ होती। ती डाव्यांच्या सोबत गेली। देशासमोरील औद्योगिक धोरण यामुळे खरंच फसलं आहे की संपाग्राही आंदोलकांना तसं वाटतं असा प्रश्न उपस्थित राहतो। सत्तेत असलेल्या शिवसेनेला उद्योगपूरक आणि संपकरी दोन्ही भूमिका का जमल्या नाहीत? शिवसेना सोबत असूनही डाव्यांच्या बंदला कितपत यश मिळालं की डाव्यांना शिवसेनेनं सोबत येण्याची शुद्ध लोणकडी थाप मारली? मुळात औद्योगिक संप हाच आता मार्ग उरलाय का? या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा, बंदचा फज्जा कुणामुळे? या आजच्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तसंच शेतकरी नेते राजू शेट्टी, आपल्या सोबत आहेत राज्य उपाध्यक्ष किसान सभेचे उदय नारकर, कामगार नेते कॉम्रेड विश्वास उटगी आणि आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ। आपल्या सोबत थोड्याच वेळात भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष चाळके जोडले जाणार आहेत। सर्व मान्यवरांचं आता या चर्चेमध्ये स्वागत। अवधूत वाघ, पहिला प्रश्न आपल्याला, औद्योगिक संप तुम्हाला कुठे कुठे दिसला? औद्योगिक संप होता हे मला फक्त वर्तमानपत्रामधनं कळलं, परंतु स्वतः मी आज अख्खा दिवस मुंबईमध्ये फिरतो आहे। मुंबईबद्दल तर नक्कीच सांगेन की मुंबईमध्ये कुठेही बंद अस्तित्वातच नव्हता। मुंबईचं जनजीवन नेहमीप्रमाणे व्यवस्थित चालू होतं आणि मुंबईकरांनी कमीत कमी ह्या जो संप आहे किंवा औद्योगिक संप आहे त्याला धुडकारला आहे आणि मान्यताच त्याला दिलेली नाही असं एकदम तुम्ही शॉर्टमध्ये सांगू शकाल। तुम्हाला हा संप दिसला नाही तर मग विश्वास उटगी आणि बाकी सगळे आंदोलक मुंबईमध्ये काय करत होते? विश्वास उटगी, भाजपाच्या प्रवक्त्यांना बंद का दिसला नाही? तो दिसण्या इतपत प्रभावी नव्हता की होता? हा प्रश्न दृष्टिकोनाचा आहे। आम्ही जे संप पुकारणारे लोक आहोत, आझाद मैदानमध्ये सकाळी 11 पासून मी स्वतः तिथे पोहोचायच्या आत किमान तिथे 5000 लोक होते आणि आत्ता तुमच्या कार्यक्रमासाठी मी आझाद मैदानून येतोय तरीसुद्धा तिकडे 10,000 लोक आहेत। दिवसभरामध्ये अंगणवाडी महिला, आशा वर्कर, सरकारी कर्मचारी, बँक, इन्शुरन्स, रेल्वे कर्मचारी, गोदी कामगार असे सर्व विविध घटक संघटित आणि असंघटित अशा तऱ्हेने लोक तिथे पार्टिसिपेट होत आहेत। महिलांचा सहभाग हा अत्यंत प्रचंड प्रमाणात दिसतोय आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या यशोमती ठाकूर
यांची पण तिथे उपस्थिती लागणार होती, पण तत्पूर्वी तुम्ही बोलवल्यामुळे मी इथे आलो. बरं, थोडक्यात काय तर हा तुमच्या संप लेखी संपासाठी लोक आली होती, BPCL चा पुरेशी संप संख्येची हा उपस्थिती सकाळी- तिथे होती. सकाळी राजू सुरू शेट्टी झाला, आपल्या सकाळी सोबत सुरू आहेत. राजू शेट्टींनी आज सत्याग्रह केलाय, उपोषण केलंय. शेट्टी साहेब, आपल्या भागामध्ये संपाची परिस्थिती कशी होती आणि कोणत्या औद्योगिक क्षेत्रांना तुम्ही निश्चित स्वरूपात सांगाल की ते संपात सहभागी झालेले होते? पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो औद्योगिक क्षेत्र आहेत, विशेषतः MIDC आणि सहकारी तत्वावरील औद्योगिक वसाहतीमध्ये आज बंद पाळण्यात आला. कामगारांनी कामावर जाणं टाळलं आणि छोट्या उद्योजकांनी सुद्धा फारसा त्याला विरोध केला नाही. याचं कारण एकूणच केंद्र सरकारचं पिसलेलं औद्योगिक धोरण आणि त्यामुळं औद्योगिक क्षेत्रावर आलेली मंदी, कामगार प्रचलित कामगार कायद्यामुळे कामगारांचं होणारं शोषण, त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशा प्रकारची नाराजी आहे. औद्योगिक वसाहतीमधल्या कारखान्यांच्या पाळ्या बंद पडतायत कारण मंदीची लाट आलेली आहे. बरं, अशा पण शेट्टी साहेब, या सगळ्या दरम्यान तुमचं एक वक्तव्य आमच्यापर्यंत पोहोचलं. तुम्ही असं म्हणालात की आम्ही सरकारशी चर्चेला तयार आहोत, पण अंगावर आले तर शिंगावर घेऊ. हे कुठल्या सरकारच्या बद्दल बोललात आपण? नाही, खरं तर केंद्र आणि राज्य सरकार याच्यामध्ये काही सुधारणा करण्यास तयार असेल तर आमच्या अनुभवाचा, आमच्या ज्ञानाचा फायदा घेऊन जर का सरकार धोरण बदलण्यास तयार असेल, त्या पद्धतीनं काही लवचिकता दाखवणार असेल तर निश्चितच केंद्राबरोबरही आम्ही चर्चेला तयार आहोत आणि राज्याबरोबरही तयार आहोत. कारण शेवटी त्यातून जनतेचे प्रश्न मार्गी लागणार आहेत, प्रश्न सुटणार आहेत आणि आम्हाला प्रश्न सोडवण्यामध्ये रस आहे. सत्तेत कोण आहे आणि ते काय करतात याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. बरं, अवधूत वाघ यांना पटकन विचारतो. अवधूत वाघ, केंद्राशी चर्चेची संपकऱ्यांची, आंदोलकांची तयारी आहे. केंद्राच्याकडून संवादाची अपेक्षा बाळगावी का? कारण इतर अनेक प्रकरणांमध्ये सध्या केंद्र कोणाशी संवाद करताना दिसत नाहीये. सर्वप्रथम लक्षात घ्या की या संपूर्ण भारतामधले जे कामगार आहेत ते गेल्या 5-6 वर्षामध्ये अतिशय आनंदात आहेत. जे दुःखात आहेत ते कामगारांचे नेते आहेत, कारण त्यांची दुकानदारी बंद झालेली आहे. आतापर्यंत व्हायचं काय की संपाचं हत्यार उघडायचं आणि त्याच्यानंतर मालकांबरोबर सेटिंग करायची. हे बहुतेक कामगारांच्या नेत्यांचा हा एक रडीचाडा होता. तो पुष्कळ जे कायदे तयार झाले त्यामुळे मोडीस निघालेला आहे. तुम्ही मिनिमम वेजेस ऍक्ट घेऊन बघा, प्रॉव्हिडंट फंड ESIC ऍक्ट घेऊन बघा. या सर्वांमध्ये सर्वसामान्य माणसांना कसं काही आपण इन्क्लूड करू हे या केंद्र सरकारने पाहिलेलं आहे. एक अतिशय चांगली बाब म्हणजे राजू शेट्टी साहेब आमचे मित्र आहेत. एक शेतकऱ्यांच्या नेत्यांपासून औद्योगिक कामगारांच्या नेत्यांपर्यंत त्यांचा होत जाणारा बदल हा सुखावह आहे. त्यामुळे त्यांना मी ऑल दी बेस्ट, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. परंतु राजू शेट्टी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन करायचं होतं ते करतच राहावं. पण हा जो औद्योगिक संप आहे, या औद्योगिक संपामध्ये आता अवधूत वाघ, तुमचा मुद्दा कळला. तुम्ही थेटच आत्ताच्या घडीला कामगार नेत्यांवर आक्षेप नोंदवताय. त्यांना तुम्ही रडीचा डाव खेळण्याचा आरोप लावलेला आहे. आपल्यासोबत उदयजी आहेत, उदय नारकर. उदय नारकर, रडीचा डाव नक्की कोण खेळतंय? रडीचा डाव कोण खेळतंय हे सगळं जग गेले 2 दिवस पाहतंय. त्यांना पाहायचं आणि काय पाहायचं नाही ही मंडळी ठरवत आहे. या मंडळींना JNU मध्ये त्या विद्यार्थ्यांच्यावरती केलेले जे हल्ले आहेत आणि ते हल्ले जे चॅनल्सवरती जे दाखवले जात आहेत हे काही या मंडळींना दिसत नाही. त्यांना ते जसं दिसत नाही तसं आज संपावर गेलेले जे कामगार आहेत ते कामगारही त्याला दिसत नाही. आताच अवधूत वाघ यांनी सेटिंगचा शब्द वापरला. अहो, कोण कोणाशी सेटिंग करताय? नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष, तुम्ही या देशातल्या बड्या भांडवलदारांच्या बरोबर सेटिंग करताय आणि ते सेटिंग करून आपण उदयजी ऐका ना, तुम्ही असं म्हणताय ना की हे उद्योगपतींच्या बरोबर सेटिंग करतात. काल शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची कोणाबरोबर बैठक झाली, त्याबद्दल काय म्हणाल? हे बघा, उद्योजकांच्या बरोबर बैठक करून गुंतवणुकीसाठी आमंत्रण देणं म्हणजे सेटिंग करणं नव्हे. अच्छा, सेटिंग करणं ऐका, उद्योग चालले पाहिजेत, कामगारांना हे कळतं की गुंतवणूक झाली पाहिजे, कारखाने निघाले पाहिजेत,
हे कामगारांना कळतं आणि ते मिळाल्याशिवाय झाल्याशिवाय त्यांना वेतन मिळणार नाही, त्यांना काम मिळणार नाही हेही त्यांना कळतं. आणि त्यामुळं आपली जी भूमिका होती, आपण जे म्हणता की कामगारांना उद्योग चालत पाहिजे असतात, उद्योजकांनी नियम राखून कायद्याप्रमाणे काम केलं पाहिजे. पण या उद्योगपूरक भूमिकेच्या बद्दल मग पटकन एकदा अवधूत वाघ यांचं उत्तर घेतो, त्यानंतर विश्वास उडगींनाही बोलायचं आहे. अवधूत वाघ, उद्योगपूरक म्हणजे उद्योजक पूरक अशा प्रकारची धोरणं राबवली जाण्याच्या संदर्भातला आक्षेप नोंदवला गेलाय चर्चेमध्ये. अवधूत वाघ. मला 2 मिनिटं द्या, सलग मध्ये अडवू नका. पहिली गोष्ट लक्षात घ्या की या संपूर्ण देशामध्ये हे जे डावे पक्ष आहेत ते मिनिएचर मायक्रोस्कोपिक मायनॉरिटीज झालेले आहेत. त्यांना देर आर नो फॉलोअर्स फॉर देम. त्यांचे पाठीराखे कोण नाहीत. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, जे काही डावे होते पश्चिम बंगालमध्ये आणि केरळमध्ये, त्या दोन्हीही राज्यांमध्ये गेली 60-70 वर्ष तुम्ही पाहिलं तो कुठचाही उद्योग आलेला नाहीये. तिकडे बेकारी वाढलेली आहे. केरळमधले सगळे तरुण हे आखाती देशामध्ये जातात आहेत किंवा इतर राज्यांमध्ये जातात आहेत. त्यामुळे या डाव्या लोकांना मला सर्वप्रथम विचारायचं आहे की तुम्ही ज्या राज्यांमध्ये राज्य केलं त्या राज्यामध्ये किती औद्योगिक गुंतवणूक झाली, किती उद्योगधंदे वाढले. हा मुद्दा नंबर 1 आहे. आता मुद्दा नंबर हाचा पुढचा मुद्दा, ज्यावेळी आपण म्हणतो की सेटिंग म्हणजे काय, तर तुम्हाला अगदी खुलेआम सांगतो. मुंबईमध्ये असलेल्या गिरण्यांच्या जागा ज्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या अखत्यारीमध्ये होत्या, म्हणजे त्यांचं युनियन होतं, त्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाबरोबर मालकांनी सेटिंग करून संपूर्ण जागा आपल्या गळ्यामध्ये घातल्या आणि कामगारांना देशोधडीला लावलं. याला सेटिंग नाही तर काय म्हणायची. आणि शेवटचा मुद्दा सांगतो की या भारतातील सर्वात मोठी मजदूरांची युनियन, सर्वात मोठी कामगारांची युनियन ही भारतीय मजदूर संघ आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनामध्ये भारतीय मजदूर संघ सहभागी झालेला नव्हता. विश्वास उडगी हा केवळ आणि केवळ आजच्या संपाचा विषय डाव्यांपुरता मर्यादित आहे का औद्योगिक धोरणाशी संबंधित आहे? बरोबर, तुम्ही औद्योगिक धोरणांबद्दल आमच्याशी चर्चा करू नका. आता मुद्द्यावरती आलेला आहात तुम्ही. हा या देशातल्या 10 मोठ्या संघटनांनी पुकारलेला संप, जो केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपन्यांनी सुद्धा तिथल्या संघटनांनी उचलून धरलेला आहे. या ठिकाणी इतके वर्ष म्हणजे मोदी सरकार सत्तेवर येण्याच्या आधी भारतीय मजदूर संघ आमच्याबरोबर मनमोहन सिंग सरकारविरुद्ध लढत होता. पण मोदी सरकार आल्यानंतर भारतीय मजदूर संघाने कधीही मोदी सरकारने डोळे वटारल्यानंतर आमच्याबरोबर बसणं सुद्धा टाळलेलं आहे. या भारतीय मजदूर संघाने आमच्या व्यासपीठावर येऊन सांगितलं की आमचा मोदी सरकारच्या धोरणाला विरोध आहे, पण आम्ही संपात येऊ शकत नाही. इतकी त्यांची वाईट अवस्था आहे. आता त्याला आम्ही काही करू शकत नाही. मग 1 मिनिट, विश्वास उडगी, फार बरं झालं आपण हे सांगितलं. अवधूत वाघांना त्याच संदर्भात खुलासा मागावा लागेल. अवधूत वाघ, भारतीय मजदूर संघाची अशी दुटप्पी भूमिका तुम्हाला चालते आणि मग तुम्ही कुठल्या अधिकारानं औद्योगिक धोरण आणि इतर मुद्द्यांवर बोलणार आहात? नाही, विश्वास उडगी जे बोलतात त्याच्यावर मी प्रतिक्रिया द्यायची अशी तुमची इच्छा आहे का? त्यामुळे विश्वास उडगी जे बोलतात त्याला मी ग्राह्य मानतच नाही. नंबर 1, विश्वास उडगी हे एवढे मोठे नेते नाही आहेत की भारतीय मजदूर संघ त्यांच्या कानामध्ये येऊन काहीतरी बोलेल. भारतीय मजदूर संघाची भूमिका ही कामगारांच्या बरोबर राहिलेली आहे, वर्कर्सच्या बरोबर राहिलेली आहे आणि त्यांच्यासाठी जे काही संप करायचे असेल, जे काही हत्यार उपसायचं असेल ते स्वतःच्या ताकदीने भारतीय मजदूर संघ उचलू शकतो. त्याच्याबद्दल आम्हाला विश्वास उडगी आणि भारतीय सपोर्ट घ्यायला लागला. भारतीय मजदूर संघाला आताची उद्योगाची धोरणं योग्य वाटतात का? मला बोलू देत. आतापर्यंत ज्या शिवसेनेला फॅसिस्ट म्हणत होते त्या फॅसिस्ट संघटनेचा मदत घ्यायची जर विश्वास उडगीला आणखी नारकरांना जर मदत गरज वाटत असेल तर याचा अर्थ असा की त्यांची ताकद कमी झालेली आहे. याच्यावर उदय नारकरांचं उत्तर लागेल. उदयजी, आपण स्वतः याच स्टुडिओमध्ये आणि याच कार्यक्रमात शिवसेनेला सोबत येण्याचं आवाहन केलं होतं. गरज काय होती डाव्यांना शिवसेनेला सोबत घेण्याची? आम्हाला शिवसेनेला सोबत घेण्याची इच्छा आहे, तशीच आमची भारतीय मजदूर संघाला सुद्धा सोबत घेण्याची आमची इच्छा आहे. आमची इच्छा ही की पक्ष संघटनांच्या पुरती मर्यादित नाही. ही संघटना, ही जी इच्छा जी आहे ही कामगारांची इच्छा आहे. माझा आवाज ऐकू येतोय का आपल्याला? अगदी येतोय. आपण सलग बोला कृपया. तर
ही इच्छा कामगारांची इच्छा आहे, कष्टकऱ्यांची इच्छा आहे आणि त्या कष्टकऱ्यांची इच्छा ही शिवसेनेने समजून घेतली. त्यांना दिसायला लागलं की कष्ट करणारा वर्ग, कामगार वर्ग, शेतकरी हा आता या भारतीय जनता पक्षापासून दूर चाललेला आहे आणि त्याचं प्रत्यंतर ठिकठिकाणी यायला लागलेलं होतं आणि अशा वेळेला पुन्हा एकदा त्यांच्या बरोबर जाऊन औट घटकेचं राज्य करण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि त्यामुळे शिवसेनेनं त्यांची साथ सोडून जनतेची बाजू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा, शिवसेनेची भूमिका, आता जनतेची भूमिका आहे. आपल्यासोबत संतोष चाळके जोडले गेलेले आहेत. संतोष चाळके सरचिटणीस आहेत भारतीय कामगार सेनेचे. संतोषजी, तुमच्या भरोशावर आजचा संप मुंबईमध्ये केला गेला. तुम्हाला वाटतं शिवसेना जेव्हा संपात उतरते त्यावेळेला जो परिणाम अपेक्षित असतो तो परिणाम आज दिसलाय? आजचा संप हा बंद नव्हता. आजचा संप हा औद्योगिक बंद होता आणि मला वाटतं की 100% आम्हाला परिणाम दिसलेला आहे. जिथे जिथे आमच्या 9 सहकारी युनियन आहेत तिथे तिथे कडकडीत बंद पाळला गेलेला आहे. मला सकाळपासून कमीत कमी 100 फोन आले विनवणी करणारे की हे करू द्या, ते करू द्या, पण कामगारांनी उत्स्फूर्तपणे सगळे आमचे सहकारी, माझ्या हिशोबाप्रमाणे जवळजवळ 15,000 लोक ज्या वेळेला मी तिथे होतो व्यासपीठावर 15,000 कामगार हजर होते तिथे. अच्छा, पण मग संतोषजी या सगळ्या प्रकारामध्ये खरी ताकद कोणाची होती? टॅक्सी किंवा आज मुंबईमधल्या या संपाचं यश कोणाचं, शिवसेनेचं की डाव्यांचं? काय म्हणता? सगळ्यांचं. आता आम्ही 105 आहोत हे तुम्ही ध्यानात घ्या. कारण मोदी सरकार जे कामगार विरोधी धोरण राबवत आहे, आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि ऐकण्यासारखी, आणि मला अवधूत वाघांची कॉमेंट पाहिजे याच्यावर. नक्की नक्की, फक्त लवकर बोला. माहितीये की आमची पिढी किंवा आमचे वाडवडील जे होते ते परमनंट होते कामावर. आता मोदी सरकारने काय केलंय की जे आधीच्या काँग्रेस सरकारने नाहीसे केलं, फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट, ते हळूच मागच्या दाराने पहिल्यांदा 1915 मध्ये अमेंडमेंट आणली अपॅरल वर्कर्ससाठी. त्याच्यानंतर 18 मध्ये मार्च 18 मध्ये अमेंडमेंट आणली सगळ्यांसाठी फिक्स्ड टर्म. म्हणजे काय हो की परमनंट नोकरी ही या देशात नसावीच. परमनंट फक्त उद्योगपती असावेत, उद्योग नाहीत उद्योगपती असावेत. आणि हे आपण मग परमनंट उद्योगपती असावेत या भूमिकेवर तुम्ही असणार आहात, तर मग काल उद्योगपतींना बोलवून त्यांच्याशी चर्चा का झाली शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून? चर्चा ही बऱ्याच गोष्टींसाठी होऊ शकते आणि शिवसेनेचा पहिला जो आमचा मुद्दा असतो नेहमी तो म्हणजे उद्योग राहिला तर कामगार राहील. त्याच्यामुळे उद्योगांच्या विरुद्ध नाहीये. बरं, आपण पटकन ब्रेकवर जातो आहोत, पण तत्पूर्वी अवधूत वाघ यांची प्रतिक्रिया लागतेय. अवधूत वाघ, आपण कृपया संतोष चाळकेंच्या मतावर आपली प्रतिक्रिया द्या. 30 सेकंद आहेत, त्यानंतर जाहिरातीची विश्रांती आहे. नाही, मुख्य म्हणजे प्रत्येक कामगार हा ज्यावेळी आपल्या आयुष्यातली उमेदीची वर्ष एखाद्या कारखान्यामध्ये काम करतो त्यावेळी तो परमनंट असला पाहिजे आणि त्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. पण त्याचबरोबर कित्येक उद्योगधंदे उभे राहतात. ते उभे राहत असताना त्यांना सुरुवातीचा कालखंड 2, 3, 4, 5 वर्ष जो लागतो स्टेबल होण्यासाठी, त्यावेळी त्यांनी पहिल्याच दिवसापासून जर एखाद्या कामगाराला जर परमनंट केलं तर त्याचं पुढे काय असा पण एक प्रश्न उभा राहतो. आणि त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला कुठेतरी समतोल साधून पुढे जायचं आहे. कामगार बघा, मटेरियल, मॅनेजमेंट, मॅनपॉवर आणि मनी या 4 गोष्टी कुठचीही इंडस्ट्री उभी करण्यासाठी लागतात. या सर्वांनाही आपण समान न्याय दिला पाहिजे. कामगार सुद्धा या देशाचे नागरिक आहेत, त्यामुळे कामगारांच्या यावर अधिक चर्चा आहे आणि ती पुढच्या भागात. ती याच निमित्तानं की संप, आंदोलन, बंद हेच मार्ग उरले आहेत का, सरकारला याशिवाय दुसरे कुठले मार्ग समजत नाहीत का, या संदर्भातली चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात.
नमस्कार. लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. आपण थेट विश्वास उडगी यांच्याकडे जातोय. विश्वासजी, आत्ताच्या घडीला बंद, संप हीच काही मोजकी हत्यारं आता उरली आहेत का कामगारांना आपले मुद्दे मांडण्यासाठी? विश्वास उडगींकडे माझा प्रश्न कदाचित पोचला नाहीये. उदय नारकर, आपल्याला माझा प्रश्न ऐकायला आला असेल तर एकदा आपण स्वतः त्याच्यावर उत्तर द्याल? हो, खरं म्हणजे लोकशाहीनं निवडून दिलेल्या सरकारबरोबर चर्चा करणं हा कामगारांचा सर्व संघटनांचा अधिकार आहे आणि त्यानुसार या संघटनांनी 10 कामगार संघटनांनी सरकारकडे मागणी केली होती, आम्हाला चर्चेला बोलवा, चर्चा बोलून तुम्ही प्रश्न सोडवा. परंतु या सरकारची चर्चा करून प्रश्न सोडवण्याची तयारी दिसत नाही. ही चर्चा फिसकटली आणि ती चर्चा फिसकटल्यामुळं शेवटी त्या सगळ्या कामगारांना कष्टकऱ्यांना संपावर जावं लागलं. संप हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि लोकशाहीने दिलेले अधिकार या सरकारला मान्य नसल्यामुळं कुठल्या प्रकारची चर्चा करायचीच नाही अशी या सरकारची भूमिका दिसते. आणि त्यामुळे आम्ही पुन्हा मगाशी ज्याचा उल्लेख केला की जर लोकांची मतांतर असतील, वेगळी मतं असतील तर त्या वेगळ्या मतांचा आदर केला पाहिजे. एक मिनिट, मगाशी अवधूत वाघ जे म्हणाले ही गोष्ट मला अजिबात मान्य नाही. त्या खरं म्हणजे गोष्ट निषेधार्ह. ते काय म्हणाले की दुसरे कोणीतरी जे पॅनलिस्ट आहेत, उदगींचा त्यांनी उल्लेख केला, ते काही इतके मोठे नेते नाहीत म्हणून मी त्यांच्या बरोबर मी चर्चा करू इच्छित नाही. हे सत्तेमधून आलेला हा जो उद्दामपणा आहे, हा उद्दामपणा मला अवधूत वाघांच्या वक्तव्यामध्ये दिसला आणि त्याची मला इथं नोंद करायची. यातूनच या सरकारला चर्चा करायची नाही, सोडवायचं नाही. जेएनयू मधल्या विद्यार्थ्यांचे सोडवायचे नाहीत. मान्य आहे की अमान्य आहे अवधूत वाघ? मी असं बोललो. मी काय बोललो ते नेमकं सांगतो. भारतीय मजदूर संघावर त्याने आरोप केला की भारतीय मजदूर संघाच्या लोकांनी असं सांगितलं की आम्ही संपामध्ये यायला तयार आहोत पण मोदी गव्हर्नमेंट आम्हाला येऊ देत नाही. त्यावेळी मी असं वाक्य म्हटलं की भारतीय मजदूर संघाचे नेते उदगींच्या कानात येऊन हे सगळं डिस्कस करतील एवढे उदगी मोठे नेते नाहीत असं मी म्हटलं. मी माझ्याशी कंपेअर नाही केलं. त्यामुळे भारतीय मजदूर संघाच्या नावाने जर कोण काही खोटं खपवत असेल तर त्याला रोखणे हे माझं कर्तव्य आहे. ब्रेकपूर्वी जे बोलला त्याच्यापेक्षा वेगळं आपण आता बोलताय. माझी आपल्याला विनंती आहे वाहिनीच्या लोकांना की त्यांनी जे म्हटलेलं होतं ते पुन्हा स्वतः पाहावं आणि उदयजी रेकॉर्ड आहेत, रेकॉर्डेड आहे ते रेकॉर्डेड आहे. जे रेकॉर्डेड आहे ते परत मी विनंती करतो खातेदारांना की त्यांनी मी जे काही बोललो आहे ते रेकॉर्डेड आहे ते परत दाखवा. करा, रेकॉर्ड करा. हे जे होत आहे हा जो सत्तेमुळे आलेला जो उद्दामपणा आहे, या उद्दामपणामुळं त्यांना असं वाटतं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. आपण ते नक्की क्लिपिंग दाखवू तुम्हाला. आपण नक्की ते क्लिपिंग दाखवू. तत्पूर्वी त्या वादात अडकण्यापेक्षा राजू शेट्टींकडे जाणं मी पसंत करतो. राजू शेट्टी, एका बाजूला कामगारांचे, औद्योगिक कामगारांचे विषय आहेत, दुसऱ्या बाजूला शेतीच्या संबंधित कामगारांचे पण विषय आहेत. या प्रकरणात सुद्धा तुम्हाला केंद्र सरकारकडून चर्चेची दारं खुली आहेत असं जाणवतंय का नाही जाणवत आहे? राजू शेट्टी यांना माझा कदाचित आवाज पोहोचत नसावा. विश्वास उडगी, किमान हा प्रश्न आपल्याला ऐकायला आलेला असेल. जर आला असेल तर आपण उत्तर द्यायला सुरुवात करू शकता. हे बघा, मगासपासून जी चर्चा चालू आहे त्या ठिकाणी भारतीय मजदूर संघ हा कामगार संघटना कृती समितीचा एक घटक आहे. पण मोदी सरकार आल्यापासून ते आमच्या मीटिंगला येत नाहीत आणि आता केंद्राच्या सरकारकडून कुठल्याही पद्धतीने चर्चा कामगार संघटनांशी होत नाहीये. किंबहुना ते राजकीय पक्षांशी पण बोलत नाहीयेत आणि नोटिफिकेशनद्वारे अनेक कायदे त्यांनी बदललेले आहेत. त्यामुळे परमनंट वर्कर नावाची संकल्पना ही नवीन निर्माण झालेल्या 4 सर्व्हिस कोडमधून ही नष्ट होते आणि नीमचा वर्कर, अप्रेंटिसचा वर्कर किंवा फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट या संकल्पना आता केंद्र सरकारने जे 4 सर्व्हिस कोड निर्माण केले आहेत
त्याच्यामधून ते येत आहेत आणि बरं. याच्यामधून इव्हन सोशल सिक्युरिटी बेनिफिट सुद्धा हिरावले जात आहेत. हे सगळी वस्तुस्थिती आहे. याच्या विरुद्ध कामगार संघटनांचा जेव्हा एकत्रित एल्गार 8 तारखेच्या संपात आला, बरं. यापूर्वी इंटकच्या एका जाहीर सभेत त्यांना एखाद्या सभेत बोलवण्यात आलं होतं भारतीय मजूर संघाच्या प्रमुखांना. त्यांनी असं सांगितलं की आम्हाला सुद्धा तुमचे हे सगळे मुद्दे मान्य आहेत, परंतु आम्ही आमच्याच मताच्या सरकारविरुद्ध संप करू शकत नाही, ठीक आहे. पण तुमच्या मुद्द्याशी आम्ही सहमत आहोत. या पद्धतीने भारतीय मजूर संघाचे नेते इंटकच्या व्यासपीठावर बोलतात, आमच्याशी खासगीमध्ये बोलतात. विश्वासराव, त्यांना त्यांची मजबुरी असेल, पण म्हणून विश्वासराव, आम्ही मुद्दा लक्षात येतोय. बंजारा अवधूत कामगार, वाघ यांना मला पुढचा तिरंगेचा प्रश्न कामगार, विचारायचा आहे, पण लाल तत्पूर्वी झेंड्याचा कामगार आम्ही मला सर्वांना तत्पूर्वी एक समजतो. संतोष चाळकेंना चर्चेत सहभागी करून घ्यावासा लागेल. संतोषजी, केंद्र सरकारची ही बदलती धोरणं आणि चर्चेचं सातत्यानं नकारात होणारं रूपांतर किंवा चर्चेला मिळणारा नकार, या गोष्टींच्यामुळे भविष्यात आंदोलनाची दिशा काय असेल? भविष्यात बघा, कुठलीही गोष्टीला तुम्ही दाबायचा प्रयत्न केला तर ती उसळून उठणारच. आता हे जे चाललेलं आहे आणि हे पूर्णपणे आता नव्या पिढीचं खच्चीकरण चाललेलं आहे. कसं ते मी सांगतो. आता फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई आहे, त्याच्याकडे काय असतं, एक अपॉइंटमेंट लेटर असतं, 2 किंवा 3 वर्षाची एम्प्लॉयमेंट असते. तो बँकेकडे जातो, लग्न करतो, बँकेकडे जातो, मला घर घ्यायचंय. बँक काय म्हणणार तुला, बाबा तुझी 2 वर्षाची 3 वर्षाची नोकरी आहे, त्याच्यानंतर तू कसे रिपे करणार, तुझ्याकडे काहीच गॅरंटी नाहीये. आणि ह्याच्यात काय होणार आहे की जे झोपडपट्टीत राहतात ते झोपडपट्टीतच राहणार आहे, चाळीत राहतात ते चाळीतच राहणार आहे. लोकांना प्रोग्रेस करण्याची संधीच मिळणार नाहीये. ठीक आहे, मुद्दा लक्षात येतोय. आता विश्वास उडगी आणि संतोष चाळके दोघांनी 2 वेगळे मुद्दे मांडले. मला सर्वप्रथम अवधूत वाघ यांच्याशीच या मुद्द्यावर बोलावं लागेल. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून पण तुम्ही या चर्चेत आहात. अवधूत वाघ, केंद्र सरकार आंदोलकांशी, संपकऱ्यांशी बोलत का नाही? मला असं वाटतं की हे सर्वस्वी निराधार आणि चुकीचं स्टेटमेंट आहे की केंद्र सरकार बोलत नाही. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर केंद्र सरकार सातत्याने आणि केंद्र सरकारचे अधिकारी हे सातत्याने बोलत असतात. वेगवेगळ्या फेडरेशन्स आणखी युनियन्स आहेत, ते लेटर्स पाठवत असतात, आपलं शिष्टमंडळ पाठवत असतात, कामगार मंत्र्यांशी बोलत असतात, कामगार सचिवांशी बोलत असतात आणि त्या दृष्टिकोनातून सातत्याने हे बदल होत असतात. आता सर्वप्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या केंद्राच्या सरकारचा दृष्टिकोन काय आहे, की आपल्याला कामगार घडवायचा आहे की स्वयंरोजगार उद्योजक घडवायचा आहे. ज्या देशामध्ये जास्त उद्योजक घडतील आणि स्वतःच्या हाताने काम करणारा एक फोर्स तयार होईल, त्याच वेळी ते इतर लोकांना एम्प्लॉयमेंट देऊ शकतील. पण मग अवधूत वाघ, 1 मिनिट, मी मध्ये थांबवतोय तुम्हाला, यासाठी थांबवतोय की तुम्हाला स्वयंरोजगार निर्माण करण्याच्यासाठी आत्ताच्या कामगारांना असलेली स्थायी नोकरी काढून घ्यायची आहे का? प्रसादजी, तुम्ही उगीच निष्करण अडवताय. मला 1 मिनिट जर पूर्ण बोलू दिलं तरच मी बोलू शकेन. 4 बरोबर चाललेलं आहे, त्यामुळे मला अर्धवट थांबवलं तर मी कसं काय बोलणार? नाही, एक मुद्दा तिथे पूर्ण झालाय. कसं आहे, वेळेची मर्यादा मलाही पाळावी लागणार आहे अवधूतजी, त्याच्यासाठीच मला तुम्हाला मध्ये थांबवावं लागतंय. मला तुम्ही स्थायी आणि परमनंट नोकरीच्या बद्दलचा विषय होता, त्यावर आता आपण बोलूया. तुम्ही म्हणाला स्वयंरोजगार वाढले पाहिजेत, मग स्वयंरोजगार वाढवायचे, उद्योजक वाढवायचे, म्हणून असलेल्या कामगाराची स्थायी नोकरी संपवायची का? असं मला एकही उदाहरण द्या की जो कामगार औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये परमनंट आहे त्याला आपण परमनंट केलं नाही किंवा कामावरनं काढून टाकलं. त्यामुळे असं काही नाहीये. जे नाहीये त्याचा बागलबुवा करणं हेच डाव्यांचं काम आहे. आणखीन त्यांना सगळीकडे अराजकता पसरवायची आहे. कामगारांच्या मनामध्ये एक भ्रम तयार करायचा आहे की तुमची नोकरी खतऱ्यामध्ये आहे, तुमचे उद्योगधंदे खतऱ्यामध्ये आहेत. असं काही नाहीये. एके ठिकाणी जे कामगार आजही नोकरीला आहेत, परमनंट आहेत, तो प्रश्न आहे. त्याहून मोठा आणि बिकट प्रश्न आहे की जे अनएम्प्लॉइड आहेत, बेरोजगार आहेत. ठीक आहे, या बेरोजगार लोकांना थोडक्यात काय तर तुम्ही पुन्हा एकदा डाव्यांवर घसरताय.
पुन्हा एकदा डाव्यांवर घसरताय, याच्यावर उदय नारकरांना बोलायला संधी मिळेल. उदयजी देतो. विश्वास उडगींचा हात आधी वर झाला होता तेव्हा त्यांच्याकडून उत्तर घेतो पटकन. विश्वास उडगी, कामगारांमध्ये भय कायम जिवंत ठेवूनच अशा प्रकारचं आंदोलन आणि राजकारण होतंय का डाव्यांकडून? अहो, प्रश्न असा आहे, दृष्टिकोन त्या आता जे बोलतायत ना भाजपच्या वतीने, त्यांचा दृष्टिकोन बरोबर नाही. त्यांनी सरकारने प्रस्तुत केलेली 4ही कोड जी पार्लमेंटमध्ये त्यांनी आणली ती नीट वाचावी. त्याच्यातून संघटित रोजगार संपणार आहे आणि फिक्स टर्म आणि आउटसोर्स रोजगार निर्माण होणार आहे. सरकार रोजगार संपवते, रोजगार निर्माण करत नाहीये. त्यातून सगळेच कामगार म्हणजे धर्माच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, प्रांताच्या पलीकडे एकवटत आहेत. ही त्यातली वस्तुस्थिती आहे. कृपया 4ही सर्व्हिस कोड नीटपणे अभ्यासा. त्यामुळे परमनंट कामगार संपवणं हे सरकारचं एक वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह आहे, हे स्पष्ट आहे. आणि ही मागणी आंतरराष्ट्रीय भांडवल विश्वास उडगींनी सल्ला दिलाय अवधूत वाघ यांना की त्यांनी कृपया केंद्र सरकारच्या कडून दिलेले 4ही सर्व्हिस कोड वाचावेत. आपल्या सोबत राजू शेट्टी जोडले गेलेत. शेट्टी साहेब, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतो. शेट्टी साहेब, एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल. आपण संवादाचे किती प्रयत्न केले आणि त्याला प्रतिसाद काय मिळाला? उद्योगाच्या पलीकडे शेतीविषयक कामगारांच्या बाबतीतली भूमिका काय होती केंद्र सरकारची? एक तर केंद्र सरकारकडून काही सकारात्मक प्रतिक्रिया उमटत नाही. या उलट केंद्र सरकारमध्ये असणारे किंवा त्यांचं समर्थन करणाऱ्यांना असं वाटतं की चळवळ करणारे म्हणजे काहीतरी हे देश विघातकाचे आहेत, देशद्रोही आहेत. त्यांनी फुटपट्ट्या तयार केलेल्या आहेत की सरकारच्या विरोधी कुणी भूमिका घेतली की ते देशद्रोही, म्हणजे परकीयांचे हस्तक आणि यांचं गुणगान गायलं की मग ते देशभक्त, अशा प्रकारचे सर्टिफिकेट वाटायचं उद्योगी मंडळी करतायत. यांना एकूण देशातली खालावलेली आर्थिक स्थिती, औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढलेली मंदी, एका पाठोपाठ एक कारखाने बंद पडत चाललेले आहेत, बेरोजगारांचे तांडे तयार झालेले आहेत. हेच चित्र आज ग्रामीण भागामध्ये दिसत आहे. केंद्र सरकारच्या एकूण शेतीमालाच्या आयात निर्यातीच्या संदर्भातला दरसोडीचं धोरण, RCEP सारखा करार शेती बरोबर आहे. तुमचा आवाज मध्ये मध्ये तुटतोय पण तुम्ही मांडलेले मुद्दे लक्षात आले. अवधूत वाघ, केंद्र सरकारला देशाची आर्थिक स्थिती उमगत नाहीये हा गंभीर आरोप चर्चेत होतोय आणि त्यामुळे विविध आर्थिक संकट जी उभी राहत आहेत त्या आर्थिक संकटांना तोडगा काढायला सुद्धा अपयश येतंय केंद्राला, असा प्रमुख आक्षेप आहे चर्चेतल्या इतर मान्यवरांचा. लोकांनी निवडून दिलेले हे सरकार आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री आहेत. हे काही कधीही ग्रामपंचायतीचा सदस्य नसलेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तसं झालेलं नाही. जवळजवळ 12-13 वर्ष एका राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला माणूस हा देशाचा पंतप्रधान आहे आणि त्यामुळे अतिशय अनुभवी अशी लोक आहेत. त्यांच्या जोडीला अतिशय हुशार असे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. त्यामुळे त्यांना या देशातलं काही कळत नाही असं म्हणणं म्हणजे मला वाटतं की चुकीचं आहे. मग अवधूत वाघ, तुमच्या लेखी देशात मंदी नाही, बेरोजगारीचे तांडे तयार होत नाहीत, उद्योगधंदे बंद पडत नाहीत, या सगळ्या गोष्टी अशाच घडतायत असं वाटतं का अवधूत वाघ यांना? बघा, असं आहे, मी असं कधीच म्हणत नाही की या देशामध्ये बेरोजगारी नाहीये, परंतु बेरोजगारीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. लोकांना रोजगार मिळत चाललेला आहे. रोजगारांच्या वेगवेगळ्या संधी आहेत. पूर्वी लोकांना रोजगार म्हणजे फक्त गव्हर्नमेंटचे जॉब्स वाटायचं, बँकांमधल्या नोकऱ्या वाटायच्या, HPCL BPCL मधल्या नोकऱ्या वाटायच्या. आता आपल्याबरोबर चाळके साहेब आहेत. चाळके साहेब मी लार्सन अँड टुब्रो मध्ये काम करत होतो. चाळके साहेब ज्यावेळी लार्सन अँड टुब्रो मध्ये पवईमध्ये मी काम करत होतो त्यावेळी 10,000 लोक काम करत होती. आता लार्सन अँड टुब्रो मध्ये किती कामगार आहेत तेवढं जर तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल, कारण तिकडे भारतीय कामगार सेनेची युनियन आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठमोठ्या ऑर्गनायझेशन आता वेगवेगळ्या पद्धतीने आमच्याकडेच युनियन आहे ती, वेगवेगळ्या पद्धतीने एम्प्लॉयमेंट निर्माण चेंज होतात आहेत. तुम्हाला आता सेक्टर चेंज होतात आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरनं आपण सर्व्हिस सेक्टर मध्ये चाललेलो आहोत. ठीक आहे अवधूत वाघ, तुमच्या मुद्द्यांवर इथे जोरदार आक्षेप निर्माण होत आहेत. त्याच्या संदर्भात पहिल्यांदा उदय नारकरांना संधी देतो, त्यानंतर संतोष चाळके. आधी उदय नारकर बोलतील. उदय नारकर, आपण बोलणार 30 सेकंद आहेत आपल्याकडे. अवधूत वाघ यांनी आणखीन एक खोटं विधान केलेलं आहे
ते म्हणजे या सरकारच्या कारकिर्दीमध्ये काम वाढत चाललेलं आहे, रोजगार वाढत चाललेला आहे. सगळा अहवाल आलेला आहे की गेल्या 45 वर्षातली सर्वात जास्त बेरोजगारी या सरकारच्या काळामध्ये झालेली, यावर्षी झालेली आहे. हे सगळे आकडे असताना धडधडीत खोटं सांगतात की रोजगार वाढत चाललाय. BSNL मधले 92,000 कर्मचारी तुम्ही का काढून टाकले आणि त्यांच्या जागी हे कायम असलेले कर्मचारी आपण कमी केलेले आहेत आणि त्याच्या जागी आपण कोणाची आणि कशी नेमणूक करणार आहात? BSNL तुम्हाला खासगी कंपन्यांच्या मालकी देशामध्ये घालायचंय. तुम्ही सगळे एअरपोर्ट तुम्ही अडाणीला आणि अंबानीला देऊन बसायला लागलेला आहात. तिरुअनंतपुरमचा एअरपोर्ट तिथल्या केरळ सरकारनं आम्ही सरकारी क्षेत्रामध्ये चालवतो म्हणून सांगितलं होतं, आपण ते खासगी अडाणीला देऊन टाकलेलं आहे. म्हणजे हा सगळा जो उद्योग आहे तो मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भांडवलदारांची भर ठीक आहे. संतोष चाळके आता उत्तर देणार आहेत. आणि मुद्दा लक्षात आला. संतोष चाळके आपलं मत मांडा. अहो, आम्ही सगळे वैचारिक दृष्ट्या भिन्न असलेले लोक का एकत्र आलोय? कारण आम्हाला सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की सरकारच्या या धोरणामुळे कामगार भिकारी होईल. हो, अगदी बरोबर. कारण सगळं प्रायव्हेट लोकांच्या घशात आता मंदी 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 आहे. पण मी रोज इकॉनॉमिक टाइम्स वाचतो, रिलायन्सचं नेटवर्क वाढतच चाललेलं आहे. अडाणी कुठल्या 100च्या आधी नंबर होता ते 2 नंबरवर येऊन पोहोचलेले आहेत. हे कसं होतं? पण मग संतोष चाळके, याच सगळ्या माणसांना उद्योग पूरक होण्याच्यासाठी तुमचे नेते बोलवतात ना चर्चेला, त्यावेळेला ते कसं काय योग्य असतं? बोलवायलाच पाहिजे ना त्यांना. आणि त्यांना सांगायला पण पाहिजे. आता मी काय त्या चर्चेत नव्हतो, पण त्यांना हे पण सांगायला पाहिजे की कामगाराविरुद्ध तुम्ही धोरणं केली तर खबरदार. पण असं होत नाही. आता याच मुद्द्यावर मला अवधूत वाघांना विचारायचंय. अवधूत वाघ, सत्तेतली शिवसेना आणि संप करतानाची शिवसेना या 2 भूमिकांमध्ये शिवसेनेचा गोंधळ उडालाय का? नाही, नक्कीच. बघा, तुम्हाला सांगतो की 95 ते 99 मध्ये 4.5 वर्षाच्या वेळी भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं राज्य होतं या महाराष्ट्रामध्ये, त्यावेळी पण उद्योग मंत्री शिवसेनेचे होते. 2014 पासून 2019 पर्यंत पण उद्योग मंत्री शिवसेनेचे होते. त्यामुळे उद्योग मंत्री शिवसेनेचा असल्यानंतर मग, आणि तुम्हाला सांगतो 95 ते 99 कामगार मंत्री सुद्धा साबीर शेख शिवसेनेचे होते. अशा वेळी शिवसेनेने त्यावेळी काय केलं? शिवसेनेने खऱ्या अर्थाने जर कामगारांसाठी आणि उद्योगासाठी काय करायचं असतं तर मग आज ही परिस्थिती आली नसती. त्यामुळे बरोबर आहे. या मुद्द्यावर पटकन शिवसेनेचं उत्तर लागेल. पण मी शिवसेनेचं यावर उत्तर घेतो. संतोष चाळके, ज्या वेळेला राज्यात संधी मिळाली, तुमच्याचकडे उद्योग आणि कामगार खाती होती. जर कामगार आणि उद्योग खाती शिवसेनेकडे होती तर मग महाराष्ट्रात तुम्ही का नाही चमत्कार केलात? आम्ही त्यावेळेला भरपूर चमत्कार केलेले आहेत. हा जो काळ होता, मी सांगतो, मी त्यावेळेला जेट एअरवेज मध्ये सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून होतो आणि माझा अनुभव सांगतो की पूर्वीच्या काळात जे लोक चिठ्ठ्या घेऊन यायचे नोकरीसाठी वगैरे, आमच्या कार्यकाळात त्याचं प्रमाण जवळजवळ 0वर आलं. ते तसंच साधारणपणे 2012 पर्यंत वगैरे राहिलं आणि त्याच्यानंतर एक ही अनएम्प्लॉयमेंट चालू झाली आणि आता तर इतकी शिगोशिक झालेली आहे की पण इतकी शिगोशिक होऊन महाराष्ट्रामध्ये गेले 6-6 वर्ष शिवसेनेचा उद्योग मंत्री आहे. मग अशी परिस्थिती उद्योगांवर काय येते? आणि विश्वास उडगी, उदय नारकर यांच्याकडून याची उत्तरं घेणार आहोत आपण. एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेतोय, लवकरच परत येतोय. माझा आता पुढचा प्रश्न विश्वास उडगी यांना थेट आहे. विश्वासराव, एका गोष्टीचा खुलासा करा. भारतीय मजदूर संघ हा केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आहे म्हणून तुमच्या सोबत येत नाही असं तुम्ही तक्रार करताय, पण जी शिवसेना आता तुमच्या सोबत येऊन बसली आहे ती गेली 4.5 वर्ष काय करत होती?
भारतीय मजदूर संघ आणि भारतीय कामगार सेना या दोन्ही संघटना महाराष्ट्रामध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या घटक संस्था आहेत. मी असं विधान केलं की मजदूर संघ मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आमच्याबरोबर येत नाही. आमची तक्रार वगैरे काही नाही, जे येतात त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. शिवसेनेची संघटना ही सातत्याने आमच्याबरोबर सत्तेवर असताना आणि सत्तेवर नसताना पण होती. त्यामुळे सातत्याने शिवसेना ही संघटना संघर्षात पण आहे. अटल बिहारी वाजपेयी सरकार असताना सुद्धा शिवसेनेने एक दिवस संपामध्ये सभा करून रवींद्र वर्मा कमिशनला विरोध केला होता. आणि आताही मोदी सरकार सत्तेत असताना कामगारांच्या प्रश्नावरती शिवसेना आमच्या बरोबर आहे. किंबहुना शिवसेना हा आमचा एक घटक आहे, हे कृपया लक्षात घ्या. बरं, दुसरा मग आता मुद्दा उदय मगाशी जो नारकरांना चालला पुढचा होता, प्रश्न विचारतो. की या एका बाजूला देशाचं जे तुमच्या काही आर्थिक सोबत संकट आले, कामगारांच्या मुद्द्यावर संघटना आणि आंदोलन म्हणून उतरायचं, दुसऱ्या बाजूला राज्यात उद्योगपती आणि त्याचबरोबर उद्योग विभागाचा कार्यभार सांभाळायचा. मग या दोन्ही गोष्टी कशा एक साथ जाऊ शकतात? उदय नारकर, जे उद्योगांच्या विकासासाठी आणि वाढीसाठी जबाबदार आहेत तेच संपाची भूमिका कशी घेतात, तेच आंदोलनांची भूमिका कशी घेतात? मी तुम्हाला पुन्हा सांगतो की राज्यामध्ये उद्योग आले पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका असू शकते आणि त्याला कामगारांचा विरोध असायचं कारण नाही. आमचा जो विरोध आहे तो विरोध हा कामगारांची क्रयशक्ती कमी करून भांडवलदारांचे नफे वाढवण्याचं जे मोदी सरकारचं धोरण आहे त्या धोरणाला विरोध आहे. अहो पण मग उदय नारकर, हे धोरण महाराष्ट्रात सत्ता असताना शिवसेनेनं राबवलं का त्याला विरोध केला? हा, तो काय विरोध केला ते सांगतो. आणि मगाशी अवधूत वाघांनी जी गफलत केली तीही तुमच्या नजरावून देतो की उद्योग मंत्री कोण आहे किंवा आणखी दुसरा कुठला मंत्री कोण आहे त्याच्यावरून त्याची गुंतवणूक होईल का, काय होईल हे असं ठरत नसतं. जर त्या विशिष्ट वैयक्तिक मंत्र्याच्या कारभारामुळे राज्याचा विकास होणार आहे असं जर अवधूत वाघांचं म्हणणं जर असेल तर त्यांच्या त्या अगाध ज्ञानाबद्दल मी त्यांना खरोखर मनापासून नमस्कार करेन. अहो, राज्याचं धोरण नावाची काही गोष्ट असते, राज्याचं धोरण मान्य ना, राज्याचं स्वतःचं धोरण असतं, पण ते पटत नसताना पण उद्योग मंत्री ते राबवत होते असं तुम्हाला सुचवायचंय का? हो, बरोबर आहे. त्यावेळेला ते भाजप सरकार बरोबर होते आणि म्हणून भाजपचं जे काही औद्योगिक धोरण होतं ते औद्योगिक धोरण त्यांना राबवावं लागत होतं. अच्छा, आता म्हणजे सत्तेसाठी कामगार विरोधी धोरण शिवसेनेने राबवलेलं चालतं डाव्यांना. भाजपचं ओझं नसल्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं सरकार काय करू शकतं याची एक मासला मी तुम्हाला देऊ इच्छितो. 11 डिसेंबरला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये केंद्र सरकारकडून राज्याला किती येणं आहे, जे वैध येणं आहे, कायदेशीर येणं आहे त्याचे उल्लेख केलेले मी सांगू इच्छितो. पण या सगळ्या गोष्टी आहेत ना भाजपाबरोबर सत्तेत असताना शिवसेनेला आठवलेल्या नव्हत्या. उदय नारकर, इथे भूमिका कदाचित घेतली जाते का असा प्रश्न वाटू शकतो प्रेक्षकांना, पण काही तथ्य कशा पद्धतीने मांडली जातात याच्यावरची चर्चा पण तेवढीच गरजेची आहे. मला इथे आता शिवसेनेचे आणि त्याचबरोबर विश्वास उटगी या दोघांचेही हात वर झालेले दिसत आहेत, त्या दोघांनाही संधी देतो. तत्पूर्वी अवधूत वाघ यांची एक पटकन प्रतिक्रिया घेतो. अवधूत वाघ, भाजपा बरोबर सत्तेत असताना भाजपाचं धोरण राबवणारी शिवसेना आता विरोधात गेल्यानंतर एकदम पवित्र आणि सत्कर्मी कशी झाली? नाही, मला असं वाटतं की शिवसेना ही पहिल्यापासून अशी डबल ढोलकी संघटना आहे. कारण एनडीए मध्ये असताना सुद्धा प्रणब मुखर्जींना आणि प्रतिभा पाटीलना मतं देणारी शिवसेना, काँग्रेसच्या राजवटीमध्ये काँग्रेसला पोषक अशी भूमिका घेणारी संघटना, ज्यावेळी मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आसपास ज्यावेळी डाव्या चळवळीची संपूर्ण कामगार संघटना होती तिकडे रक्तपात करून तिकडचे म्हणजे अगदी कृष्णा देसाईची मर्डर करण्यापासून काय म्हणतात त्याला ठाणे बेलापूरमध्ये असलेल्या सर्व डाव्या संघटनांना मोडीस काढून त्यांचे संप तोडून आतमध्ये घुसवणाऱ्यापर्यंतची शिवसेना. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर सातत्याने भारतीय जनता पक्षाबरोबर 2014ला सुरुवातीला विरोधी पक्ष नेता आपला, त्याच्यानंतर सरकारमध्ये आपले, त्याच्यानंतर मुद्दा लक्षात येतोय. संतोष चाळके उत्तर देतील. संतोष चाळके, अशी दुहेरी भूमिका घेऊन
कामगारांचं हित साधलं जाणार आहे का खऱ्या अर्थाने शिवसेनेकडून? सत्तेत असताना सत्तेचं धोरण नाही, राबवायचं आणि मला आधी- त्याचबरोबर संघटनेचं म्हणून मला आधी एका संघटनेच्या प्रश्नाचं उत्तर संदर्भातलं द्यायचंय. धोरण राबवायचं, ही दुहेरी मला- भूमिका कशी काय असू शकते शिवसेनेची? मी एकच उदाहरण देतो तुम्हाला. मोदी सरकारने जेव्हा केंद्रात इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट मध्ये बदल करून 300 पेक्षा कमी कामगार असतील तर त्या उद्योजकांना पूर्ण कामगारांचं रिट्रेंचमेंट करण्याची किंवा उद्योग बंद करण्याची परवानगी दिली आणि त्यासाठी गव्हर्नमेंटची कुठली परमिशन लागणार नाही असं स्पष्ट केलं. त्याच्यानंतर मोदी सरकारची जिथे जिथे गव्हर्नमेंट होती, गुजरात, मध्य प्रदेश वगैरे, त्या लोकांनी लगेच कॉपी केला तो कायदा. ही 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या इथे पण फडणवीस सरकारला तो कायदा राबवायचा होता. सरकारचं धोरण ते होतं. आमचे उद्योग मंत्री होते, त्यांचं पण कदाचित असू शकेल धोरण ते उद्योग मंत्री म्हणून. तरीही भारतीय कामगार सेना ही इतर आमच्या 9 सहयोगी पक्षांबरोबर, BMS पण होती तेव्हा आपल्या बरोबर, कामगार संघटना कृती समिती, कामगार संघटना कृती समितीने याला कडाडून विरोध केला आणि ते विधेयक इव्हन पटलावर येऊ दिलं नाही. दुसरी गोष्ट सांगतो. ठीक आहे, एक मुद्दा आता मिळालाय. मागच्या वेळेची काळात मर्यादा केंद्र असल्यानं मला सरकारने- कृपया आपल्याला थांबवावं लागतंय. राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत. राजू शेट्टींना एक प्रश्न विचारतो पटकन, जाता जाता त्यांचं उत्तर घेतो. राजू शेट्टी, कामगारांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न भविष्यात अशाच पद्धतीनं पेटते राहणार आहेत की तोडगा निघताना दिसतोय? राजू शेट्टींना आवाज पोहोचत नाहीये. विश्वास उडगींना संधी देतो. विश्वासराव, प्रश्न ऐकला असेल तर कृपया पटकन बोला, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. सरकार जर कामगार संघटनांशी बोलणारच नसेल तर तोडगा कसा येईल हा पहिला मुद्दा आहे. सरकारने सगळे कामगार कायदे बदललेत आणि 4 सर्व्हिस कोड आणल्यामुळे कामगारांचे अधिकार घालवलेले आहेत. आणि अशा वेळेस जी अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, इन्शुरन्स, BPCLची मोडतोड चालू आहे, विक्री चालू आहे, ते डायलॉग कसा होणार आहे? कारण परसेप्शन जे आहे या सरकारचं अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र मोडणे, आता याच गोष्टीला सगळा खरा आक्षेप आहे आणि म्हणून सगळा कामगार एकवटलेला आहे. सरकारला जर बोलायचं असेल तर केव्हाही लोक तयार असतात, पण लोकसभेमध्ये सुद्धा खासदारांशी ते बोलत नाहीत आणि जनतेशी पण ते बोलत नाहीत. ते फक्त बोलतात लाल किल्ल्यावरून किंवा मग त्यांच्या प्रचार सभांमधून. ठीक आहे, थोडक्यात वारंवार एक मुद्दा येतोय की सरकार आणि जनता, सरकार आणि आंदोलन यांच्यातला संवाद तुटलेला आहे. अवधूत वाघ, या संवादाची उभारणी अपेक्षित आहे की तो आहे आणि त्याला कार्यान्वित करण्याची गरज आहे? पटकन 30 सेकंदात बोला. मला वाटतं की संवाद आहे आणि संवाद व्यवस्थित आहे. काही लोकांना विसंवाद तयार करायचा आहे, परंतु कामगार संघटना आणि सरकार यामध्ये चांगला संवाद आहे. मला शिवसेनेचा जाता जाता जरी आमच्या बरोबर नसले तरी अभिनंदन करायचं आहे. 1970 ते 1990 या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबई आणि आसपास असलेल्या या लाल डेंग्यांच्या नांग्या ठेचण्याचं सगळ्यात पवित्र काम जर कोणी केलं असेल तर भारतीय कामगार सेनेने केलेलं आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राटांच्या नेतृत्वाखाली त्यावेळच्या तत्कालीन शिवसेनेने जे काम केलं त्याला माझा त्रिवार सलाम. नाही, ठीक आहे. हा एक नवीन मुद्दा आता सुरू होऊन जाईल. इथे लाल बावटा असेल आणि भगवा असेल, आता तुमच्या विरोधात एकवटलेले आहेत, याची काळजी तुम्ही करायला पाहिजे अवधूत वाघ. ठीक आहे, चर्चेची वेळेची मर्यादा असल्यानं मी कृपया इथेच ही चर्चा थांबवतो. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जाता जाता कामगाराला साहित्यिकांनी तळपती तलवार म्हटलंय. ही तळपती तलवार ज्या ज्या सरकारांच्या विरोधात उपसली गेली त्या त्या सरकारांच्यासाठी पळताभुई थोडी झाली. तेव्हा कामगारांच्या प्रश्नांवर अधिकाधिक चिंता स्वरूपातलं वातावरण तयार करायचं का कामगार पूरक ध्येय धोरण घेऊन देशात निर्माण होणाऱ्या नव्या नव्या आव्हानांना संपवायचं, याची उत्तरं सरकारला लवकरात लवकर ठरवावी लागतील. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.